एकदा काय एखाद्या फुलातील सुगंध निघून गेला की त्या फुलाचं महत्व कमी होतंय, त्या फुलाची किंमत कमी होते. त्याचप्रमाणे जोपर्यंत देहामध्ये अंतरात्मा आहे तोपर्यंत त्या देहाला किंमत आहे, तोपर्यंत त्या देहाला महत्व आहे. एकदा काय अंतरात्मा निघून गेला की मग मात्र त्या देहाला किंमत उरत नाही, महत्व उरत नाही. अंतरात्मा निघून गेल्यानंतर आपण देह म्हणत नाही, मड म्हणतो. बरोबर आहे की नाही? कशाला त्या मातीचा हाल करता, माती म्हणतो आपण. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे. अंतरात्मा असताना तो देह सगळ्या प्रकारचं कार्य करत असतो, सगळ्या प्रकारची कर्म करत असतो, त्याची इंद्रिय सगळ्या प्रकारची कर्म करत असतात. मढ्यास कर्तृत्व न घडे. अंतरात्मा गेल्यानंतर मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. मढ काहीही करत नाही. अर्थात जोपर्यंत त्या फुलामध्ये सुगंध आहे, परिमळ आहे, तोपर्यंत त्या फुलाला किंमत असते, तोपर्यंत सगळे त्या फुलाकडे आकर्षित होतात, त्या फुलाला महत्व असतंय. एकदा परिमल निघून गेला की मग फुलाचं महत्व कमी होतंय. तसं जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत सगळे लोक आपल्याकडे आकर्षित होतात, सगळे लोक आपल्यावर प्रेम करतात, जीव लावतात. अर्थात सगळ्या प्रकारचे कर्म आपण करू शकतो. एकदा काय अंतरात्मा निघून गेला की मग नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जासेल एकला रे प्राण्या, माझे माझे म्हणून. मग त्यावेळेला कोणी कोणाचं नसतंय. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे वृद्धपण, येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. आणि म्हणून जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत आपण त्या सत्याची ओळख घ्यायची, सत्य कर्म करायचे आहे, सत्याच्या मार्गावर चालायचं. एकदा अंतरात्मा निघून गेला ना की मग कितीही जरी आपण त्याला म्हटलं रामनाम सत्य आहे, ज्याच्यासाठी म्हणतोय त्याला काही उपयोग नाही, कारण ऐकणारा अंतरात्मा निघून गेला. आणि म्हणून मग या ठिकाणी माऊली आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, परिमलू निघाली या पवना पाठी, मागे ओस फुल राहे देठी, तैसे आयुष्याचे या मुठी केवळ देह. ओवीवर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या आपल्या भिवंडी तालुक्यातील हे कुंडास गाव, आणि या कुंडास गावाचे हे पाटील परिवार, या पाटील परिवारातील दादा कैलासवासी जगदीश दाजी पाटील, दादांचं 1 जून दादांचं 19 मे 2025 रोजी दुःखद निधन झालं, बरं का. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. 29 मे 2025 रोजी दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला. अत्यंत दुर्दैवी त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. त्यांच्या पश्चात दादांचे आई वडील असतील, सुभाष दादा असतील, विकास दादा असतील, सतीश दादा असतील, आमच्या ताईसाहेब अर्थात जागृती ताई असतील, आणि दादांच्या मुली, पुतणे पुतण्या, चुलत भाऊ, संपूर्ण हा पाटील परिवार. एकदा माणूस आपल्यातून निघून गेला की त्या ठिकाणी सगळं संपलं जात, बरं का.
जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टींना महत्व आहे. एकदा निघून गेला की मग राहतात त्या फक्त आठवणी, राहतात त्या फक्त आठवणी. आताच बसता बसता महाराजांनी या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला. आपण जे 13वे करतो बरं का, कसं असतंय, एकदा काय आपल्या घरातून एखादा माणूस निघून गेला की त्या देहाला अग्नी दिला जातो. आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपल्या धर्माप्रमाणे, आपल्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्या देहाला काय दिला जातो? अग्नी दिला जातो. त्या देहाचे आपल्या समोर राखाडी होते, माती होते, राख होते. मग उरतंय काय बरं का? अंतरात्मा कधी जात नाही, येत नाही. जो देहाला सांभाळणारा आहे त्याला जाणंही नाही आणि येणंही नाही बरं का. तो असतोच असे सर्व काळ. एकदा एखादा माणूस निघून गेला ना की त्याचा जीवात्मा 13 दिवस आपल्या दरवाजाजवळ असतो, आपल्या दारात असतो. पुराण सांगतंय, शास्त्र सांगतंय. किती दिवस? 13 दिवस आपल्या दारामध्ये असतो तो बरं का मौली. यमाचे जे दूत आहेत ना ते त्याला तिथे आणून ठेवत असतात. किती दिवस? 13 दिवस. आणि मग एक विधीचा प्रकार आहे. तो काय प्रकार आहे माहितीये का? तो माणूस निघून गेल्यापासून रोजचा एक पिंड, अशा 10व्या दिवसापर्यंत पिंड करायचे असतात. ज्या ठिकाणी आपण पहिला पिंड करतो त्याच ठिकाणी 10 पिंड करायचे असतात. तेवढं आपल्याला शक्य होत नाही, म्हणून दुसरा एक विधी सांगितलेला आहे. 10व्या दिवशी 9 पिंड करून त्या 9 पिंडांचं पूजन करून, विसर्जन करून, 10वा पिंड करून त्या 10व्या पिंडाचं दर्शन घेणं, त्याला पाणी देणं. बरोबर आहे की नाही? आपण 10व्या दिवशी किती पिंड करतो? एकूण 10 पिंड करतो. 9 छोटे छोटे पिंड करतो, एक 10वा मोठा पिंड करतो. ज्या वेळेला आपण 9 पिंड तयार करतो आणि 9 पिंडाची जी विधी करतोय की नाही, पूजन करतोय की नाही, त्या वेळेला त्या ठिकाणी मंत्र उच्चार केला जातो पहिल्या दिवसापासूनचा. पहिल्या दिवसापासूनचा प्रथम दिन पिंड, द्वितीय दिन पिंड, तृतीय दिन पिंड, चतुर्थ दिन पिंड, पंचम दिन पिंड बरं का. त्या एकाच ठिकाणी मग ते 9 पिंड तयार केले जातात. 9 पिंडाचं पूजन केलं जातंय, त्या 9 पिंडाचं विसर्जन केलं जातंय. 10वा पिंड जो असतो त्या 10व्या पिंडाचं पूजन करून बरं का, आणि मग त्याच्यावर ते जलदान केलं जातंय किंवा त्याचं ते दर्शन घेतलं जातंय. मौली जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या आईच्या गर्भामध्ये बाळाची उत्पत्ती कशा प्रकारे होते बरं का मौली. शास्त्रामध्ये सांगितलेले आहे एखाद्या आईच्या गर्भामध्ये बाळाची उत्पत्ती कशा प्रकारे होते. त्याचं ते वर्णन करत असताना, मातेच्या शोणीत पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात, त्या दिवसापासून ते 9 महिने 9 दिवसापर्यंत त्या बाळाची काय क्रिया असते, काय प्रक्रिया असते, कशा पद्धतीने त्याची निर्मिती होते, वाढ होते, ते सगळं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. पहिल्या महिन्यामध्ये काय केलं होतंय, तयार होते, दुसऱ्या महिन्यामध्ये काय तयार होते, तिसऱ्या महिन्यामध्ये काय तयार होते, कुठले कुठले अवयव तयार होतात ते मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे. 7व्या महिन्यापर्यंत पूर्ण बाळाची निर्मिती होत असते बरं का. आणि मग तिथून ते वाढायला सुरुवात होते, त्याची वाढ सुरुवात होत असते. त्याच्यानंतर मग त्याला ते नाले वाटून अन्न पुरवलं जातंय, श्वास पुरवला जातो, ऑक्सिजन वायू. हे जसं शास्त्रामध्ये बाळाच्या निर्मितीचं सांगितलेलं आहे तसंच पुराणामध्ये, शास्त्रामध्ये एकदा आपल्या घरातला माणूस निघून गेला ना की एक एक पिंड आपण तयार करत असताना काय काय ते पिंड तयार केल्यानंतर कुठले अवयव त्या गेलेल्या प्रेताचे तयार होतात त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे बरं का. एक एक पिंड तयार आपण करतो की नाही. पहिल्या पिंडाच्या वेळी काय तयार होतंय, दुसऱ्या पिंडाच्या वेळी काय तयार होतंय, तिसऱ्या पिंडाच्या वेळी काय तयार होतंय, चौथ्या पिंडाच्या वेळी काय तयार होतंय, असं 9 पिंडांपर्यंत. ऐका, 9व्या पिंडी तो जे काही प्रेत आहे, जो काही तो जीवात्मा जे देह धारण धरून होता,
त्याचं पिंड पूर्ण तयार होता येते, सगळे अवयव पूर्ण झालेले असतात. आणि म्हणून 10व्या दिवशी त्याला भूक लागते, 10व्या दिवशी त्याला तहान लागते, म्हणून आपण 10व्या दिवशी त्याच्या नावाने काय करतो, घास काढतो. बरोबर आहे ना? आपण काय करतो, पाणी देतो, त्याला पाणी फिरवतो, घास काढतो. 10 पिंडांपर्यंतची विधी सांगितलेली आहे बरं का. 11वा पिंड करून 11व्या दिवशी काही ठिकाणी काय केलं जातंय, हवनाचा कार्यक्रम केला जातो. त्या ठिकाणी काही देवतांचं पूजन केलं जातंय, गोमूत्र शिंपडलं जातंय, सगळ्यांना गोमूत्र दिलं जातंय प्यायला. आणि त्या दिवशी ती माणसं सुतकातून मुक्त होतात असं म्हटलं जातंय बरं का. 12वा आणि 13वा जो दिवस आहे तो ज्ञानदान अन्नदान करण्यासाठीचे 2 दिवस आहेत. 13वा पिंड नाही. बरं, मग 12व्या दिवशी काय तर एक सपिंड विधी ठेवलेली आहे, सपिंड विधी सांगितलेली आहे. तिची प्रोसिजर, तिची माहिती खूप मोठी आहे. मग 13व्या दिवशी आम्ही किती पिंड करावेत बरं का. 13व्या दिवशी आम्ही किती पिंड करावे, 13वा पिंड नाहीये. आता मी स्वतः, माझे अनेक मित्र आहेत विधी करणारे, त्यांना मी ज्या वेळेला विचारलं की मग 13व्या दिवशी जो तुम्ही पिंड करताय तो कोणता पिंड, 11व्या दिवशी जर आम्ही पिंड करून जर सुचिरभूत होतोय, जर होम हवनाचा कार्यक्रम करून जर गोमूत्र घेऊन जर सगळे सुचिरभूत होतात, त्या दिवशी जर असं म्हणतात की सुतक फिटलं, बरोबर आहे. मग 13व्या दिवशी जो पिंड करता तुम्ही एक पिंड, त्याचा उद्देश काय, त्यावेळेला त्यांच्याकडून आलेलं उत्तर आहे, मला ऐकायला मिळालेलं 13वा पिंड नाही, पण तुमची माणसं ऐकत नाही म्हणून आम्हाला 13व्या दिवशी पिंड करावा लागतो. काय उत्तर आहे त्यांचं, तुमची लोक ऐकत नाहीत. मग ऐकत नाहीत म्हणजे काय, मग आम्ही फक्त जेवायला यायचं का, आम्ही फक्त जेवायला यायचं का. तर ऐका, 12व्या दिवशी आपण काय करतो, भजन ठेवतो, हरिपाठ ठेवतो, कीर्तन ठेवलं जाते काही ठिकाणी, नाही का माऊली. ज्ञानदान करतो आपण, अन्नदान करतो आपण त्या माणसाच्या नावाने. कारण आपण 11व्या दिवशी सुचिरभूत झाल्यामुळे, सुतक फिटल्यामुळे ज्यांना काहींना पथ्य असतात ते सुद्धा 12व्या आणि 13व्या दिवशी जेवत असतात, भोजन करत असतात. आणि 13व्या दिवशी, आजच्या दिवशी आपण आज काय करत असतो, तर ज्ञानदान करत असतो, अन्नदान करत असतो. आणि काही ठिकाणी जलदान केलं जातंय आपल्या मनाची समजूत व्हावी म्हणून, दर्शन. आणि तुम्ही म्हणाल की मग आमचं काम काय, आम्ही काय केलं पाहिजे, तर ज्या माणसासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत ना 13व्या दिवशी, बरं का. आता ज्या पद्धतीने तुमच्या गावाची प्रथा चालू असेल त्या पद्धतीने तुम्ही करायला हरकत नाही, कारण कुठल्याच गावाच्या प्रथेमध्ये मी कधीही काही बोलत नाही, कधीच नाही, आणि कोणी बोलू पण नाही. कारण ती वाढ वडिलांपासून चालत आलेली जी काही प्रथा आहे त्या पद्धतीने फक्त एक शास्त्र काय म्हणताय, पुराण काय म्हणताय ते सांगणं समाजाला कर्तव्य आहे, बरं का. ते सांगणं कर्तव्य आहे. पुराण काय म्हणते, शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे ते सांगितलं पाहिजे. आता शास्त्रामध्ये असंही सांगितलेलं आहे की महादेवाचं मंदिर प्रत्येक गावात आहे. काय शिवालय नाही, ज्या ठिकाणी पिंड असते त्याला शिवालय म्हणतात, ते महादेवाचं मंदिर नाही. ऐकताय ना, शिवालय आहे ते. महादेव मंदिरात नाही, त्या ठिकाणी शिवालय आहे, ते पिंड आहे. पण एकीकडे शास्त्र काय म्हणते माहितीये का, पुराण काय म्हणते माहितीये का, की प्रत्येक गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे. तुमच्या गावातही आहे. माणूस कितीही जरी आयुष्यामध्ये भटकला ना माऊली, इकडे तिकडे गेला ना, तो जरी बोलला उभ्या आयुष्यात मी कधी मंदिरात गेलो नाही, तरी मेल्यानंतर त्याला त्या मंदिरात जावं लागतं. काय स्मशानभूमी हे महादेवाचं मंदिर आहे. स्मशानभूमी हे महादेवाचं मंदिर आहे. महादेव त्या ठिकाणी वास्तव्य करतात. महादेवाचं राहणं कुठे, राहतात कुठे महादेव, शंकरदेव महादेव राहतात कुठे, स्मशानात.
आणि म्हणून तुमच्या चरणी नतमस्तक होऊन एक विनंती करतो की ज्या वेळेला तुम्ही एखाद्याच्या अंतिम संस्कारासाठी जातात त्यावेळेला अग्नी द्यायच्या कट्ट्यावर चप्पल घालून कदापि जाऊ नका. जे समजतंय ते सांगायला काय हरकत नाही. पुढे किती राहायचं, किती वागायचं, किती घ्यायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. ज्या ठिकाणी आपण अग्नी देतोय ना त्या ठिकाणी चप्पल घालून जाऊ नये. त्याला कारण ते महादेवाचं मंदिर आहे. आणि विशेष एक थोडीशी भावना आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे की आज ह्या माणसाच्या अंतिम संस्कारासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत, उद्या आपल्याला इथेच यायचं आहे. त्या जागेविषयी थोडी तरी आपल्या अंतःकरणामध्ये एक भावना पाहिजे ना, बरं का. आता मग काय होतंय माहितीये का माऊली, 2 दिवस तुम्ही जे काही 12व्या दिवशी 13व्या दिवशी जे काही ज्ञानदान करता, अन्नदान करता, बरं का, ते त्या आपल्या घरातून गेलेल्या माणसाच्या नावाने आपण त्या ठिकाणी ते करत असतो. आता आजच्या दिवसाला जर समजा काही ठिकाणी पिंड करतात, काही ठिकाणी सुट्ट्या नारळावर पाणी देतात. जो आपण माळेच्या खाली जो कलश करतोय की नाही, त्या कलशाच्या खाली घेतलेला जो आपला कलशावर असलेला जो नारळ आहे त्याच नारळावर पाणी देतात. खरं तर त्याचा विशेष काही पुराणामध्ये उपयोग सांगितलेला नाही, पण एक आपल्या मनाची समजूत त्या ठिकाणी जलदान व्हावं त्या माणसाच्या नावाने म्हणून आपण ते करत असतो. पण ते करत असताना तुम्ही जलदान करता याला महत्व नाही, पण जलदान करत असताना जर तुमचा महामृत्युंजय मंत्र पाहत असेल, बरं का, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मुक्षयमामृतः, जर हा मंत्र तुमचा पाठ असेल तर त्या मंत्राचा उच्चार करून त्या ठिकाणी आपण जलदान करायचं. नसेल पाठ, ओम नमः शिवाय म्हणा, कारण महादेवाचं स्थान आहे ते. काहींना अतिशय घाई असते हो माऊली, तेवढं पण म्हणायला वेळ नसते. नाही, आपण बघतो ना काही ठिकाणी, नाही का, तेवढे पण म्हणायला वेळ नाही. ही एकदा जलदान करायला सुरुवात झाली का ही गर्दी, तिकडून बाया, इकडून बापे. नाही, थोडं फक्त तिकडं तोंड करा त्याचं. ठीक आहे, आवाज कमी करताय का. जलदान करायला एकदा सुरुवात झाली की ही गर्दी त्या ठिकाणी नाही, लोटालोट होते, काही वेळेला ढकलाढकल होते. एवढा वेळ आपण शांत बसतोय आणि त्याच वेळेला काय बरं एवढी आपल्याला घाई असते बघा. किती मौलिक किती वेळ, किती लागून फार फार अर्धा तास लागेल. अर्ध्या तासाच्या पलीकडे नाही जलदान जर व्यवस्थित करायचं असेल तर. तेवढाही वेळ काही ना नसेल ना, ओम नमः शिवाय म्हणायला वेळ नसेल ना, प्रत्येक प्रणवाचा उच्चार करा. ओम तरी म्हणा, ओम तरी म्हणा. प्रणवाचा जरी उच्चार केला तरी आपल्याकडून त्या व्यक्तीला थोडंफार पुण्य, थोडंफार बळ, सामर्थ्य मिळत असते. काही ठिकाणी 13व्यांच्या दिवशी ज्ञानदान केलं जातंय. फोटोचं दर्शन घेणं, नमस्कार करणं आणि अन्नदान केलं जातंय. ते नमस्कार करताना तुम्ही त्या ठिकाणी महामृत्युंजय मंत्राचा जप करा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मुक्षयमामृतः. ओम नमः शिवाय म्हणा, ओम म्हणा, चालेल, हरकत नाही. आजच्या दिवसाला आपलं तेच कर्तव्य आहे. कारण शास्त्र असं सांगतंय, पुराण असं सांगतंय की ज्या दिवसापासून आपल्या घरातला माणूस निघून जातो ना, त्या दिवसापासून आमच्या घरामध्ये भगवंताचं नामचिंतन घडलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे. देव जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं करा. ज्या दिवसापासून आमच्या घरातला माणूस निघून जातो ना त्या दिवसापासून घरामध्ये भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे. कारण 13 दिवस तो जीवात्मा आमच्या दाराजवळ आहे, आमच्या घरात आहे. आम्ही काय करतोय, आम्ही काय नाही करत ते सगळं पाहत असतोय. आणि म्हणून त्या घरामध्ये 13 दिवस कोणीही आती दात काढून हसू नये. पुराण सांगतंय, अति उत्साह दाखवू नये. आपल्या घरातला माणूस गेलेला हे स्मरणात ठेवून आपण राहिलं पाहिजे. कोणाची निंदा करू नये, कोणाची नालिस्ती करू नये, कोणाचा मत्सर करू नये. काय करायचंय, आले गेल्याची भूक जाण्याचे, तहान जाण्याचे, जेवढं पुण्य कर्म, पुण्य कार्य करता येईल तेवढं करायचं आहे. ते भगवंताचं नामस्मरण करताना काय तुम्ही असा मोठा 13 दिवस स्पीकर लावूनच केला पाहिजे असं काही नाही, बरं का. हरिपाठ असेल, भजन असेल, काही ठिकाणी रोजचे कार्यक्रम आयोजित करतात.
पण रोज असा मोठा स्पीकर लावूनच केलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही घरातल्या घरात जरी भगवंताचं नामस्मरण केलं शांतपणे तरी हरकत नाही, हरकत नाही. 10व्या दिवशी दशकर्यांच्या दिवशी जर आपण काही कार्यक्रम आयोजित केला असेल, 11व्या 12व्या आणि 13व्या दिवशी जर काही कार्यक्रम आयोजित केले असतील तर ठीक आहे, त्यावेळेला स्पीकर लावायला हरकत नाही. पण तुम्ही पहिल्या दिवसापासून जर त्या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर कार्यक्रमांचं आयोजन करत असाल आणि मोठ्या आवाजात जर त्या ठिकाणी तुम्ही ते कार्यक्रम आयोजित करत असाल तर मुलांची परीक्षा काही वेळेला चालू असते, त्यांना 5-5 मिनिटं महत्वाची असतात. 10वी 12वी वाले, अजून स्पर्धा परीक्षावाले 5-5 मिनिटं त्यांना महत्वाचे असतात. आणि सकाळपासून कार्यक्रमांचं नियोजन जर तुम्ही रात्री जागरणापर्यंत जर करत असाल तरी त्यांचा विचारही आपण केला पाहिजे. काही आजूबाजूला आजारी माणसं असतात, त्यांनाही त्रास होऊ नये. म्हणजे किती आपण त्या गोष्टीमध्ये विशेष लक्ष ठेवायचंय बघा. आपल्या घरातून जो माणूस निघून गेलेला आहे त्याच्याने त्याच्या नावाने जर काही पुण्यकर्म करायचे असतील तर पहिली गोष्ट अशी आहे, तुमच्या घरामध्ये 13 दिवस भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची निंदा नालिष्टी होता कामा नये. तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणाचा मत्सर होता कामा नये. भुकील्याची भूक जाणार, तहानल्याची तहान जाणार. ऐका, पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादा शत्रू जरी तुमच्या घरी आला, विरोधक जरी तुमच्या घरी आला जेवायच्या वेळेला, तरी तो भुकेला जाऊ नये, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तो अन्न घेऊन गेला पाहिजे, तो अन्न ग्रहण करून गेला पाहिजे. आणि दान पुण्य जर करायचंय तुम्हाला ना, ज्याला भूक आहे ना त्याला जेवायला द्या, बरं का. तुम्हाला वस्त्र दान जर करायचे, ज्याला गरज आहे त्याला द्या. तुम्हाला छत्री दान करायचे, ज्याला गरज आहे त्याला द्या. तुम्हाला चप्पल दान करायचे, ज्याला गरज आहे त्याला द्या. ज्यांची पोटा भरल्या त्यांना जर आपण दिलं तर पाप मिळेल की पुण्य मिळेल मला माहिती नाही, पण ज्याला गरज आहे त्याला जर दिलं ना तर 100% पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही, पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग एकदा काय 13 दिवस झाले की मग एकदा ज्ञानदान अन्नदान झालं, मग त्या जीवात्म्याचा प्रवास यमलोकाकडे सुरू होतो. त्या प्रवासामध्ये त्याला 1 वर्षाचा कालावधी सांगितलेला आहे. जो माणूस आपल्या घरातून निघून जातो ना त्याला किती 1 वर्षाचा कालावधी लागतो यमलोकापर्यंत पोहोचायला. त्या प्रवासामध्ये त्याला 1 वर्षाचा कालावधी लागतो. आणि मग ज्या वेळेला पुण्यस्मरण आपण प्रथम पुण्यस्मरण करतोय की नाही आयोजित तिथीप्रमाणे, त्या दिवशी त्याचा यमलोकाचा प्रवास पूर्ण झालेला असतो. त्या 1 वर्षाच्या प्रवासामध्ये त्या माणसाला त्या रस्त्यामध्ये 16 प्रकारची नगरं लागत असतात. 16 प्रकारची नगरं, बरं का. जसं आता मला उशीदवरून इथपर्यंत यायला बरीच नगरं लागली नाही का माऊली. पडेगाव आहे, दानगाव आहे, नडगाव आहे, कडवली आहे, सोर आहे, आना आहे, पडगा आहे, नाही खालिंग आहे, हो मध्ये काय कुरुंद सोडलं, कुरुंद आहे, खालिंग आहे, भरा आहे, आणि मग इकडून असं आपला चावा मार्गाने, नाही का. कदाचित जर या रस्त्यामध्ये काही काम चालू असतं, रस्ता जर बंद असता तर पर्यायी रस्ता मला होता, पाईपलाईन रोड आपला, नाही का. या ठिकाणी आमच्या प्रवासासाठी पर्यायी रस्ता आहे, त्या ठिकाणी पर्यायी रस्ता नाही. तो कोणीही असू द्या त्याला एकाच रस्त्यात जावं लागतंय, बरं का. आता काही लोक काय म्हणतात, तुम्ही परमार्थ करता, तुम्ही भक्ती करता, तुम्ही देवाचं नामस्मरण करता, तुम्ही पण मरणारच आहेत ना. आणि आम्ही काहीच करत नाही, आम्ही पण मरणार आहे, बरोबर आहे की नाही. शंका असते ना काहींची. तुम्ही सगळं काही करता, देवाचं नामस्मरण करता, तुम्ही परमार्थ करता, भक्ती करता, ग्रंथ वाचन करता, तुम्ही पण मरणार आहेत. आम्ही काहीच करत नाही, आम्ही पण मरणार आहेत. मग फरक काय फरक आहे तो ऐका. त्या 16 प्रकारच्या नगराचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे, एक एक नगर. पहिलं नगर लागतंय, त्या पहिल्या नगरामध्ये तलवारीच्या पातीचे धार असलेली पानं असलेल्या झाडांना खेटून जावं लागतंय. काय समजतंय? अशी 16 प्रकारची नगर आहेत.
प्रत्येक नगरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यातना आहेत, दुःख आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं दुःख सहन करावं लागतंय. मध्ये त्याच 16 प्रकारच्या नगरांमध्ये एक वैतरणी नावाची नदी सांगितलेली आहे. पाण्याची नाही, नाश रक्ताची पोहाची नदी सांगितलेली आहे. मार्ग तर सर्वांना तोच आहे, वेगळा नाही. पण मग परमार्थ जे करतायत, देवाचं नामचिंतन जे करतायत, विशेष म्हणजे धर्म आचरण जे करतायत, नीतीने जे वागतायत, त्यांच्यासाठी काय आहे? आणि अधर्माने जे वागतायत, अनितीने जे वागतायत, ज्यांच्या जगण्याला वागण्याला काही अर्थच नाही, अशांमध्ये काय फरक आहे? तर ऐका, त्या ठिकाणी त्या प्रवासामध्ये ज्या वेळेला आपण प्रवास करतोय, सुरुवात करतोय की नाही, त्यावेळेला त्या प्रवासामध्ये आपल्या बरोबर 2 प्रकारच्या गाठोड्यांपैकी एक प्रकारचा गाठोडा असतो. आयुष्यामध्ये आपण 2च प्रकारचे गाठोडे गोळा करतो बरं का, 2च प्रकारचे, तिसरा प्रकार नाही. पाप किंवा पुण्य, काय याच्या व्यतिरिक्त तिसरा प्रकार कोणला माहिती आहे का? पाप किंवा पुण्य, पापाचा गाठोडा किंवा पुण्याचा गाठोडा, ह्या दोन्हीपैकी एक गाठोडा कुठला तरी आपल्या बरोबर असतो. कुठला गाठोडा असतो? आयुष्यभर जे आपण कर्म करतोय तोच. आता एखादी मुलगी बिचारी जर माहेरी आली नाही का, तर आई विचार करते, माझ्या मुलीला वेळ नाही आहे खारोड्या करायला, तुडया करायला, पापड करायला, नाही का. मग ती आई बिचारी काय करते? खारोड्यांची पिशवी भरते, तुडयांची पिशवी भरते, पापडांची पिशवी भरते, नाही का, कोंडोऱ्यांची पिशवी भरते, आणि मग त्या मुलीच्या बरोबर ती पिशवी भरून देते. बल की चालले ना, ही पिशवी घेऊन जा, आणि हो जरा थांब, मी मसाला बनवून आणलाय, चांगला झालाय, थोडा मसाला पण तुला देते. आई देईल तुम्हाला या ठिकाणी एखादी पिशवी भरून. त्या प्रवासात आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, बाई नाही, मुलं नाही, कोणीही कोणाचं गाठोडं भरून देत नाही. ते गाठोडं उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला आपलंच भरायचं आहे. समजतंय? तुम्हाला बाजार कुठला जवळ बरं? अनगाव. अनगावच्या बाजारला तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जे विकत घेताय तेच तुमच्या पिशवीत असतंय ना. जे तुमच्या पिशवीत असतंय तीच पिशवी तुम्ही घरी घेऊन येताय ना. तसंच इथे आहे. आम्ही या जगामध्ये जो बाजार करायला आलोय की ना, हे बाजार करत असताना, या ठिकाणी प्रवास करत असताना, आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना जे गोळा करतोय ना, डोळ्यातून गोळा करतोय, कानातून गोळा करतोय, सर्वांगाने जे गोळा करतोय, सगळ्या इंद्रियांनी जे गोळा करतोय ना, तेच आमच्या पिशवीत असतंय. ती आम्ही पिशवी भरायचं काम करतोय. पुण्य का पाप? दोन्हीपैकी एक काहीतरी मौली, बरं का. जर तुमच्या बरोबर पापाचा गाठोडा असेल तर त्या 16 प्रकारच्या नगरांमध्ये तुम्हाला सगळ्या यातना सहन कराव्याच लागतात, कराव्याच लागतात. तिथं पर्याय नाही, नाही तिथे पर्याय. तुम्ही कोणाचं तरी नाव सांगितलं ना, अमुक एवढा मोठा अधिकारी आमचा अमुक अमुक आहे, नाही जमणार. तो आमदार माझ्या ओळखीचा आहे, तो खासदार माझ्या ओळखीचा आहे, अमुक अमुक मंत्री माझ्या ओळखीचा आहे. त्या ठिकाणी सांगतात त्यांना पण इथूनच यायचं आहे, पण ते काय गोळा करतात त्याच्यावर अवलंबून आहे. काय तिथे काही पर्याय नाही आहे. पाप जर तुमच्या गाठीला असेल तर ते तुम्हाला 16 प्रकारच्या नगर जे मांडलेले आहेत त्या 16 प्रकारच्या नगरांमध्ये सगळं सहन करावंच लागतंय. पण पुण्य जर गाठीला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सहाय्य केलं जातंय, सहकार्य केलं जातंय. तुमचा प्रवास सुरळीत आणि सुखरूप कशा प्रकारे होईल त्यासाठी स्वतः यमदूत तुम्हाला सहकार्य करत असतात, बरं का. आता बराच प्रकार आहे, ते आपल्याला पुढे पुढे सरकायचं आहे. एकदा त्या ठिकाणी गेला माणूस, यमलोकाला पोहोचला, 1 वर्षानंतर त्याचा प्रवास पूर्ण झाला की पहिले तिथं चित्रगुप्त आपली यादी काढतो. नाही, डोळ्याची पापणी झाकेपर्यंत आपण काय करतोय ते सुद्धा लिहिलेलं असतंय. डोळ्याची पापणी उघडझाप करतो ना, किती वेळ लागतो बरं त्याला? सेकंद, काही क्षण, काही क्षण. मिटली काय आणि उघडली काय, एवढ्या वेळात सुद्धा मी काय करतोय ना ते सुद्धा चित्रगुप्त लिहित असतो.
मग काहींच्या मनामध्ये येईल चित्रगुप्त एकच ना, आमच्या पुंडाची लोकसंख्या तर एवढी आहे, मग कशी काय तो सगळ्यांच्यावर नजर ठेवत असेल? त्याच्या हाताखाली 12 श्रवणदेवांची निर्मिती केलेली आहे. 12 श्रवणदेव ते सगळं लिहित असतात. काय लिहित असतात? आनगावामध्ये म्हणजे ठिकाण, अमुक अमुक वारी, रविवारी जो वार असेल तो, अमुक अमुक वेळेला, अमुक अमुक इंद्रियाने, कानाने, डोळ्याने, नाकाने, त्वचेने, जिभेने, काय अमुक अमुक इंद्रियाने अमुक अमुक कर्म केली, एवढ्यापर्यंत सगळं लिहिलेलं असतंय. आणि मग ती यादी त्या ठिकाणी वाचून दाखवली जाते. त्या यादीप्रमाणे मग पुढे, बरं का, आपण जसं इकडे कुठेही एखाद्या ठिकाणी आपण इंटरव्ह्यूला जातो की नाही, त्यावेळेला पहिले आपली कागदपत्र बघितली जातात, पेपर. तुम्ही किती जरी सांगितलं मी अमुक शिकलोय, मी अमुक शिकलोय, मी तमुक शिकलोय, मला एवढा एक्सपिरियन्स आहे, मला एवढा अनुभव आहे, मी अमक्या ठिकाणी एवढा वेळ काम केलेला आहे, त्याचा मला अनुभव आहे, तुम्ही तोंडाने किती जरी सांगितलं तरी त्याला महत्व आहे का? महत्व तिथे पेपर वर्क बघितलं जाते, तुमचे पेपर बघितले जातात काय आहे ते. तसं या ठिकाणी चित्रगुप्ताने सांगितलेल्या त्या पेपर प्रमाणे स्वर्ग, नरक, वैकुंठ, अजून काय ते ठरलेलं आहे, काय असेल ते, बरं का. आणि मग त्याच्याप्रमाणे नरक जर असेल माऊली, नरक, तर नरक एक प्रकारचा नाही, नरक 84 प्रकारचा आहे. किती प्रकारचा आहे? 84 प्रकारचा नरक आहे. ज्याची जशी कर्म असतील ना, त्या पद्धतीने त्याला त्या नरकामध्ये पाठवलं जाते. ते पूर्ण झालं का पुन्हा पुन्हा मग ज्याची जशी कर्म असतील तशी त्या नरकामध्ये पाठवलं जातंय. ते नरक पूर्ण झालं का पुन्हा पुन्हा मग ती वेगळ्या प्रकारची कर्म जी काही असेल त्या यादीप्रमाणे ती चाळली जाते. कुठल्या कर्माची कुठला नरक भोगून झाला की लगेच दुसरी कर्म, लगेच त्याचा नरक भोगून झाला का, अशा प्रकारे 84 प्रकारचा नरक आहे. त्या नरकाचं वर्णन केलेलं आहे. तप्त लोखंडी खांबाला मिठी मारावी लागते, जर त्या इंग्लंडवरून चालावं लागतंय, उकळलेलं शिस ओतलं जातंय. बरेच प्रकार सांगितलेले त्या ठिकाणी, अनेक प्रकार सांगितलेले आहेत. ते प्रकार जर आपण ऐकले तर मला सांगा, कोणाला असं वाटतं की मला तप्त लोखंडी खांबाला मिठी मारायला लागली तरी चालेल? वाटतंय कोणाला? इंग्लंडवरून चालायला लागलं तरी चालेल, इंग्लंडवरून, पेटत्या इंग्लंडवरून चालायला लागलं तरी चालेल, वाटतंय कोणाला? कोणाला वाटतंय का? माझ्या अंगावर उकळलेलं शिस जरी ओतलं तरी चालेल, वाटतंय कोणाला? बरेच प्रकार आहेत. त्याचा तेवढे आपल्याला वेळ नाही, आपण पुढे पुढे सरकणार आहे. नरक नकोय आपल्याला? इथे बसलेल्यांपैकी कोणालाच नरक नको आहे? पाहिजे का? कोणालाच नको आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत, सुशिक्षितापासून अशिक्षितांपर्यंत, आस्तिकापासून नास्तिकापर्यंत कोणालाच नरक नको आहे. नको आहे ना? ते आपल्या कर्मावर अवलंबून आहे. आता जर तुम्ही चांगली कर्म केलीत, आता जर तुम्ही चांगले वागलात, जगलात, तर तुम्हाला पुढे त्या पद्धतीने गती ठेवलेली आहे, बरं का. आता संत तर म्हणतात की आम्हाला स्वर्ग पण नको. संत काय म्हणतात? संतांनी स्वर्गाचीही अपेक्षा केली नाही. आता स्वर्गात काय आहे? स्वर्गामध्ये सगळं काही आहे, बरं का. इथे आम्हाला चांगल्या प्रतीचा, चांगल्या जातीचा आंबा खायला मिळत नाही. कधीतरी घरात आणला तर वाटण्यावरच जातो. तिथे कल्पतरूची बणे अपार आहेत. स्वर्गामध्ये कल्पतरू, तुम्ही बसल्यानंतर त्या वृक्षाखाली जे मागाल ते मिळतंय, त्याला काय म्हणतात? कल्पतरू. आणि एक नाही, बने अपार. तिथे अमृताची कुंड आहेत स्वर्गात. तिथे कामधेनूची खिल्लार आहेत. तिथे चिंतामणीच्या खाणी आहेत. तिथे मेनका, अप्सरा, रंभा, काय म्हणाल ते नाच गाण्याने, काय म्हणाल ती मजा, मौज मजा आहे. त्यालाच तर स्वर्ग म्हटलं जातंय ना. स्वर्गाचं वर्णन कसं केलंय बघा. सगळं काही आहे तिथे.
मग तरी सुद्धा आम्ही कधीतरी असं ऐकतोय की स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म. काय आम्ही श्रवण करतोय, आम्ही ऐकतोय की स्वर्गामध्ये सगळं काही आहे. हे एवढं सगळं आहे, हे एवढं सगळं आहे. कल्पतरूची बने अपार आहे, चिंतामणीच्या खाणी आहे, बरंच काय 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 आहे. एवढं सगळं असताना सुद्धा मग ते स्वर्गीचे अमर काय इच्छा करतात बरं इकडे यायचं? त्याला कारण आहे बघा. काय कारण आहे? तुमच्या गाठीला जोपर्यंत पुण्य आहे ना, तोपर्यंत तुम्ही स्वर्गाची मजा घेऊ शकता. बरं का? आता आपण साधं उदाहरण बघूया, अगदी आपल्याला पटेल असं. एखाद्या हॉटेलमध्ये जर माणूस गेला, तो कुठपर्यंत त्या हॉटेलमध्ये बसू शकतो, त्याला खायचं जे काय असेल ते खाऊ शकतो, त्याच्या मनाची इच्छा तो पूर्ण करू शकतो, त्याला जे पाहिजे ते मागवू शकतो, खाऊ शकतो. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्या खिशात पैसे आहेत तोपर्यंत. बरोबर आहे ना मग? मेनू कार्ड काय नुसताच पाहतो का तो? मेनू तर पाहतो, पण मेनूच्या बरोबर किती पैसे आहेत, त्याचे काय प्राइस आहे, काय किंमत आहे, ती पहिली पाहतो. आणि मग आपल्या खिशाप्रमाणेच तो मागवत असतो. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसे आहेत तोपर्यंत तुम्हाला हॉटेलवाले बसून देतील. हे आपल्या साध्या हॉटेलचं झालं, पण बाकी मोठमोठे हॉटेल आहेत ना, रात्रीचे चालणारे, जिथे मोठमोठ्यांची मुलं सापडतात, मोठमोठ्यांची मुलं पाहायला मिळतात, नाही नाच गाणं काय 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 काय, त्यांना ओतून द्यायला पण महिला बाया, त्यांना चारायला पण त्या. मेनका, अप्सरा, रंभा, सगळा आनंद ते घेतील. कुठपर्यंत? जोपर्यंत खिशात पैसे आहेत तोपर्यंत. एकदा पैसे संपले की त्यांना त्या हॉटेलच्या बाहेर काढलं जातंय. ऐका, जर तिकिटालाही पैसे नसतील ना, तर रात्रभर त्या हॉटेलच्या बाहेर झोपून काढावं लागतंय त्यांना, बसून काढावं लागतंय त्यांना. नको बेटा, आलं का लक्षात? बसून काढावं लागतंय त्यांना. अर्थात जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत शिल्लक आहे, तोपर्यंत त्या ठिकाणी ते कार्य करत असतात. एकदा काय पैसा संपला की मग मात्र त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढलं जात, मग थारा नाही. तसं स्वर्गाचं आहे माऊली. जोपर्यंत तुमच्या गाठीला पुण्य आहे ना, तोपर्यंत तुम्ही त्या स्वर्गाचा उपभोग घेऊ शकता, त्या स्वर्गामध्ये कार्य करू शकता. एकदा पुण्य संपलं की परत जन्म, परत येणार. आणि आम्ही तर म्हणतो पुनरपी न ये या संसार. आम्हाला परत या संसाराला यायचं नाही. आम्ही का कंटाळलो बरं संसाराला? आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना फक्त इतरांची व्यवस्था करत राहिलो, म्हणून आम्ही जीवनाला कंटाळलो. बरोबर आहे की नाही? करता कमवता झाल्यापासून माणूस सकाळपासून धावतोय ना, कोण कशासाठी तर कोण कशासाठी. परवा सकाळी सकाळीच असा निघालो मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जायला. गाडी होती आपली ऍक्टिव्हा आणि निघालेलो. त्या रस्त्याच्या बाजूने दोन प्रकारची माणसं धावत होती. एक टी शर्ट बरमुडा घातलेली आणि दुसरी त्यांच्याच बरोबर पॅन्ट शर्ट आणि खाकेमध्ये बॅग, हातात पिशवी असलेली माणसं धावत होती. मी विचार करायला लागलो, या ठिकाणी अनेक माणसं धावतायत, पण अनेक माणसांमध्ये प्रकार मात्र दोनच आहेत. एक बरमुडा टी शर्ट वर धावतायत आणि एक फुल पॅन्ट, फुल शर्ट, काकेत बॅग, हातात पिशवी, काहींच्या हातात पिशवी आणि धावतायत ते दृश्य बघितल्यानंतर मी जरा 2 मिनिटं गाडी तिथे थांबवली, विचार करायला लागलो काय विशेष आहे. त्यावेळेला मला कळलं
टी शर्ट आणि बरमुडावाले खाल्लेलं पचावं म्हणून धावतायत. काय समजतंय? टी शर्ट आणि बरमुडावाले खाल्लेलं पचावं म्हणून धावतायत आणि फुल पॅन्ट आणि फुल शर्ट वाले खाकेत बॅग असलेले काहीतरी मिळावं म्हणून गाडी पकडण्यासाठी धावतायत. खायला काहीतरी मिळावं म्हणून तिजभर पोटाची खळगी भरण्यासाठी कामाला जायला निघालेली माणसं होती. गाडी पकडण्यासाठी, ट्रेन पकडण्यासाठी ते धावत होते. पळण्याचा प्रकार, धावण्याचा प्रकार प्रत्येकाचा अलग अलग असला तरी उद्देश मात्र काय आहे? आडवं काय येत आहे माणसाला? आम्हालाही वाटतंय ना 24 तास समाज कार्यच करावं, धर्माचं, देवाचं आणि देशाचं कार्यच करावं, पण शेवटी आडवं येतच ना ते. तुमचं काय आणि आमचं काय सारखंच. समजतंय ना? प्रत्येक मनुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो धावपळ करतोय ना, तो फक्त एवढ्यासाठीच माझा संसार व्यवस्थित व्हावा, माझ्या मुलाबालांनी व्यवस्थित राहावं, माझ्या बाईने व्यवस्थित राहावं, माझ्या घरामध्ये सगळ्या माणसांना मला सुख देता यावं, माझ्या सगळ्या माणसांची मला व्यवस्था करायची आहे. 2 घरं बांधली त्याने, 3ऱ्या घराच्या पायाची सुरुवात होती. त्यावेळेला मी विचारलं का हो तिसरं पण? हो म्हणे 4 मुलं आहेत ना, 4घांची व्यवस्था नाही केली तर उद्या मला शिव्या देतील. ते केलं पाहिजे ना, आपलं कर्तव्य आहे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, सगळ्यांचे ऋण फेडायचे म्हटल्यानंतर आपण हे सगळं काही कार्य केलं पाहिजे. पण मग काय होतंय माहितीये का? आम्ही आमच्या मुलांसाठी करतोय, आम्ही आमच्या बाईसाठी करतोय, आम्ही आमच्या घरादारासाठी करतोय, आम्ही आमच्या कुटुंबासाठी करतोय, आम्ही आमच्या संसारासाठी करतोय, आम्ही आमच्या घरासाठी करतोय. पण ज्या वेळेला शरीर थकतंय ना, ज्या वेळेला सगळे इंद्रिय गलितगात्र झालेली असतात ना, त्यावेळेला जेव्हा आम्हाला कोणी सहकार्य करत नाही, त्यावेळेला आम्ही एखाद्या कोपऱ्यामध्ये बसून विचार करतोय, आयुष्यभर जगलो रे, आयुष्यभर धावपळ केली रे, आयुष्यभर हाडाची काळं केली, रक्ताचं पाणी केलं, सर्वांसाठी सर्व काही केलं, पण माझ्या स्वतःसाठी मात्र जगायचंच राहून गेलं. सगळ्यांसाठी सगळं काही केलं, पण माझ्यासाठी मी जे करायला पाहिजे ते मात्र करायचंच राहून गेलं. आणि म्हणून आम्हाला जीवनाचा कंटाळा येतो. आम्हाला संसाराचा का कंटाळा येतो? त्याला कारण हेच आहे. आम्ही काय म्हणतो? पुनरपी न ये या संसारात. दुसरं सांगू, गर्भवासाचं दुःख जर आपण ऐकलं ना, तर त्याच ठिकाणी माणूस बोलतो पुनरपी नये या संसारात, परत येऊच नाही, परत या गर्भवासात येऊच नको, नयेच पाहिजे मला, नकोच मला हा गर्भवास. ती अवस्था जर आपण पाहायला गेलं, अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचा चिपुतळा इथे निर्मळपणाचा सोहळा केवीकडे. त्याची ती बाळाची निर्मिती, आणि त्या निर्मिती होत असताना आजूबाजूचा एरिया, बरं का, मलमूत्र आणि ओक अशा ठिकाणी त्याची निर्मिती होत असते. हे सगळं त्या शास्त्रामध्ये, पुराणामध्ये मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि हे ज्या वेळेला आम्ही ऐकतोय ना, त्यावेळेला आम्हाला किळस येतोय त्या गर्भवासाचा, आणि आम्ही काय करतोय? देवाला प्रार्थना करतोय, देवा पुन्हा नको या गर्भवासामध्ये. कारण आम्ही फक्त तेवढाच विचार करतो. समजतंय ना? आम्ही फक्त तेवढाच विचार करतोय. अरे एकीकडे तेच जगद्गुरु तुकोबा देवाला प्रार्थना करतायत, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. काय फरक कळतोय का? जगद्गुरु तुकोबा तिथे प्रार्थना करतायत, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवा परत परत हा गर्भवास सहन करायला आम्ही तयार आहोत. हे गर्भवासाचं दुःख आम्ही परत परत सहन करायला तयार आहोत. पण जेव्हा जेव्हा आम्ही येऊ ना, तेव्हा तेव्हा पांडुरंग परमात्मा तुझं नामचिंतन आमच्याकडून घडलं पाहिजे, तुझी भक्ती, तुझा परमार्थ आमच्याकडून घडलं पाहिजे. देवा हे परमसुख, हे आत्मसुख, हा परमानंद आम्हाला जर प्राप्त होत असेल ना, तुमच्या नामचिंतनाचा, तुमच्या भक्तीचा, तुमच्या स्तवनाचा परमानंद जर आम्हाला प्राप्त होत असेल देवा, तर गर्भवासाचं दुःख आम्ही कित्येक वेळा सहन करायला तयार आहोत, कित्येक वेळा सहन करायला तयार आहोत. फक्त हा आनंद आम्हाला घेता आला पाहिजे. स्वर्गामध्ये सगळं काही असताना सुद्धा त्या स्वर्गामध्ये असलेले अमर म्हटलेलं आहे, स्वर्गीचे अमर, कारण अमृताची कुंड आहेत त्या ठिकाणी.
इच्छिताची देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. का म्हणतायत ते आम्हाला इकडे जन्म पाहिजे? कारण जे प्रवचन आम्ही आज या उत्तर कार्यांच्या निमित्तानं श्रवण करतोय, ते प्रवचन, ते कीर्तन, ते आत्मसुख, तो परमानंद त्यांना तिथे नाही आहे. आणि हा परमानंद, हे आत्मसुख मिळावं म्हणून ते सुद्धा देवाला प्रार्थना करतायत, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. सगळ्यातून सुटण्याचा मार्गच आहे नरदेह माऊली. मनुष्य देह म्हटल्यानंतर सगळ्यातून मोकळं होण्याचा मार्ग आहे. पशु पक्षी जे कार्य करू शकत नाही ते कार्य हा नरदेह करू शकतो. भगवंताचं नामचिंतन, देवाचं स्तवन, परमार्थ भक्ती करू शकतो. फक्त आम्हाला हेच माहित नाहीये भक्ती कशाला म्हणतात, नाही का? आम्हाला वाटतंय देवाला तुपाचा दिवा लावला म्हणजे मी मोठा भक्त. खूप महागडी अगरबत्ती, सुगंधी अगरबत्ती लावली म्हणजे मी सगळ्यात मोठा भक्त. कोण विचारतोय तुमच्या तुपाच्या दिव्याला ना तुमच्या महागड्या अगरबत्तीला? देवाला गरज आहे त्याच्याशी? आवश्यकता आहे? तुम्ही तुपाचा दिवा लावताय की पामतेलाचा लावताय, याला त्याच्याशी देवाला गरज नाहीये. तो दिवा लावताना, तो दिवा प्रज्वलित करताना तुमचा भाव काय आहे ना, तो भाव देव पाहत असतो आणि त्या भावाचा भुकेलेला आहे देव. फक्त भाव तुमचा शुद्ध पाहिजे. तुम्ही सुगंधी अगरबत्ती लावताय की एखादी अशीच कमी किमतीची अगरबत्ती लावताय, याच्याशी देवाला गरज नाही. ती अगरबत्ती ओवाळताना तुमचा भाव काय आहे, तुमचं मन कुठे आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये काय विचार आहेत ना, हे देव पाहत असतो. आमच्या वरच्या अंगाला देव कधीच बोललेला नाहीये. आमच्या वरच्या अंगाकडे पाहून देव कधीच आमच्यावर कृपा करत नाहीये. आमच्या वरच्या अंगाकडे पाहून कधीच आमच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन होत नाही, मनामध्ये परिवर्तन होत नाही, बदल होत नाही. आम्हाला जर बदल करून घ्यायचा आहे, आम्हाला जर आमच्या अंतःकरणामध्ये बदल घडवायचा आहे, तर त्यासाठी आम्ही अंतःकरणाचाच विचार केला पाहिजे, आमच्या मनाचाच विचार केला पाहिजे. आमचं मन काय कार्य करते, आमचं मन कसं आहे, आमच्या मनाला आवड काय आहे, आणि म्हणून याचा विचार आम्ही अंतरात्मा असतानाच करायचा आहे, अंतरात्मा गेल्यानंतर नाही. एकदा भगवंत निघून गेला की मग काय? म्हणून तर माऊली या ठिकाणी म्हणतात, परिमलू निघाली या पवनापाठी, मागे ओस फूल राहे देठी, तैसे आयुष्याचे या मुठी केवळ देह. एकदा त्या वाऱ्याच्या बरोबर त्या फुलाचा सुगंध निघून गेला ना की त्या फुलाला किंमत शून्य राहते. नाही तसं जोपर्यंत आमच्या देहामध्ये अंतरात्मा आहे तोपर्यंत आमच्या देहाला किंमत आहे. तू लाख हिफाजत कर ले, लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. खाली टांगलेल्या पिंजऱ्याचं कोणी निरीक्षण करत बसत नाही. रिकाम्या पिंजऱ्याकडे कोणी पाहतंय? तुमच्या दारामध्ये जर एखादा रिकामा पिंजरा असेल तर त्याच्याकडे कोणी ढुंकून पाहत नाही, पण त्या पिंजऱ्यामध्ये जर एखादा पक्षी असेल ना तर त्या पक्ष्याचं निरीक्षण केलं जातंय. पिंजऱ्याने भाव खाऊ नये. काय पक्ष्याचं निरीक्षण केलं जातंय, पिंजऱ्याने भाव खाऊ नये. पक्षी आहे म्हणून पिंजऱ्याला किंमत आहे. तसं आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या देहामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला की देहाला किंमत होते शून्य. एक माचेची काडी तेवढीच पुरे ना, तेवढीच बस केलं, एक माचेची काडी. आणि म्हणून मग त्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर पुण्याचा गाठोड आहे की पापाचा गाठोड आहे, त्याप्रमाणे आमचा प्रवास असतो. पुढची गती आमच्या कर्माप्रमाणे आम्हाला ठेवलेली असते. ऐका, तुम्ही किती जगताय, किती वर्ष जगलात याला महत्व नाही, तुम्ही किती वर्ष जगून कसे वागलात याला महत्व आहे. अंतरात्मा गेल्यानंतर आमच्या देहाचं काय होईल याचा विचार करण्यापेक्षा अंतरात्मा असताना आम्ही आमच्या देहाने काय केलं पाहिजे याचा विचार आम्ही अधिक केला पाहिजे. आमचा जन्म झालेला आहे, जन्म कुठे व्हावा, कधी व्हावा, कसा व्हावा हे आमच्या हातात नव्हतं. मृत्यू ठरलेला आहे. या दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नाचतंय असं म्हटलेलं आहे, शास्त्र म्हणतंय. उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा, माऊली म्हणतायत. आमचं जाणं जर आढळ आहे, आम्हाला मृत्यू जर 100% आहे, आम्हाला जाणं आहेच आहे, तर मग तो मृत्यू कधी यावा, कुठे यावा, कसा यावा हेही आमच्या हातात नाही आहे. काय
बरं, आमच्या जन्माची तारीख आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता सुरुवातीला मी तारीख पहिले बघितली 1 जून, त्याच्या नंतर पुढे बघितलं अरे जन्म तारीख लिहिलेली दादांची. बरं का, जन्म तारीख आहे, दादा गेल्यानंतर पुढची तारीख आली, अगोदर नाही. आहे का इथे कोणी उपस्थितांपैकी त्याला मृत्यूची तारीख माहिती आहे? मृत्यू कधी आहे, कुठे आहे, कसा आहे माहित नाही. पण जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळ आहे ना, त्या मधल्या काळाला आयुष्य म्हणतात. काय म्हणतात? जन्म जरी आमच्या हातात नसला आणि मृत्यू जरी आमच्या हातात नसला तरी मधलं आयुष्य आमच्या हातात आहे. किती असावं ते आमच्या हातात नाही, पण कसं असावं ते आमच्या हातात आहे. आयुष्य कसं असावं ते आमच्या हातात आहे. पाप कर्म करून अधर्माने अनितीने वागून जगण्यापेक्षा जर पुण्य कर्म करून जगलात तर आपलं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार. आणि ती पुण्य कर्म जर आम्हाला करायचे असतील तर त्यासाठी आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, आम्ही संतांचा आधार घेतला पाहिजे, आम्ही सत्संगाला राहिलो पाहिजे, आम्ही संतांच्या संगतीला राहिलो पाहिजे. कारण ते मार्गदर्शन आम्हाला तिथूनच प्राप्त होत असतं. ते मार्गदर्शन आम्हाला तिथूनच प्राप्त होत असतं. एकदा काय आपण त्या मुलांना प्ले ग्राउंडला वगैरे टाकतात, आता लहान शिशु मोठा शिशु नाही का, एकदा शिशु कशाला म्हणतात हे त्याला कळायला लागलं की बघा मी पहिलीला टाकतो.